जाता 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 एक आश्रम लागला. आश्रम एक दिख मग माही, खग मृग जीव जंतू तहनाई. पुछा मुनि शिला प्रभु देखी, सकल कथा मुनि कहा विशेषी. आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये पक्ष्यांची चिलचिलाट नाही, आश्रमामध्ये झाडं वाळलेली, वृक्ष सौंदर्य नाही, ओस पडलेला आश्रम आहे. एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर ओस पडलेलं घर दिसते, तिथे आनंदच दिसत नाही. काही काही मंदिरात पाय टाकल्यानंतर खूप आनंद वाटतो, काही काही मंदिरात गेल्यानंतर भकास वाटते. काय कारण? ज्या अर्थी तिथं करमणूकता नाही, तिथं दिव्य शक्ती नाही. आणि जिथं अत्यंत आनंद मिळतो, समाधान मिळतो, तिथं दिव्य शक्ती नांदते. काही काही घरं असे ओस पडलेले दिसतात, तर त्या घरात पाय टाकल्याबरोबर करमत नाही, आनंद वाटत नाही, नाही वाटत. तसा हा आश्रम दिसला. त्या आश्रमाला पाहिलं आणि प्रभूंनी प्रश्न केला, आश्रम एक दीन दिख मग माही. आश्रम पाहिला, विचारलं कोणाचा आश्रम आहे? गौतम नारी श्राप बस उपल देही धरी धीर, चरण कमल रज चाहती कृपा करहु रघुबीर. त्या ठिकाणी सांगितलं म्हणे हा आश्रम गौतम आणि अहिल्याचा आहे. म्हणे हा ओस का पडला, काय कारण आहे? त्याच्या पाठीमागं फार मोठी पूर्वपीठिका आहे. गौतमांचा हा आश्रम का सुन्न पडला आहे? त्या आश्रमासमोर एक शिळा होऊन पडलेली, एक दगड होऊन पडलेली एक स्त्री आहे, तिचं नाव अहिल्या आहे. दगडाच्या स्वरूपाला का प्राप्त झाली अहिल्या? काय कारण आहे? त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर विश्वामित्र देतात. अहिल्या मानस, त्या ठिकाणी मानस कन्या आहे ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे. ऐकताय ना तुम्ही? सुंदर कथा आहे, छान चिंतन आहे. ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे, सुंदर आहे, पाहायला अप्रतिम आहे, सौंदर्यवान आहे, ललना आहे, रूपवती आहे. ब्रह्मदेवानं तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवत असताना पण ठेवला, पण जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला अहिल्या देण्यात येईल. सर्व राजे महाराजांना, सर्व देवी देवतांना निमंत्रण ब्रह्मदेवानं पाठवलं. म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा करून जो कोणी पहिला येईल त्याला अहिल्या देण्यात येईल. अहिल्या पाहायला सुंदर, इंद्र भाळला अहिल्यावर, पाहिलं सुंदर. असं म्हणतात इंद्राणीपेक्षाही सुद्धा सुंदर कोणी असेल तर ती अहिल्या होती. पाहायला अप्रतिम, मन भाळलं इंद्राचं. सर्व देवी देवता पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता आपल्या वाहनावर आरूढ झाले आणि निघाले. पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता निघाले. आता पृथ्वीची प्रदक्षिणा चालू आहे. ऐरावत हत्तीवर बसला, इंद्र वाऱ्याच्या वेगाने निघाला. मी पहिला येईल, मी पहिला येईल, लग्न तर मीच करणार, अहिल्यासोबत मीच रथ होणार, असा ठाम निश्चय बांधला. एखाद्या वेळेस एखादा निश्चय केला तसं जर घडलं नाही तर दुःख प्राप्त होते बरं. आणि म्हणून पहिलेच निश्चय करून नाही ठेवायचा, अगोदर निश्चय नाही करायचा. तसं घडलं नाही तर मग मन दुखी होत असत. अगोदरच 2000 रुपयाची साडी नाही ठरवा लागत. दिवाळीच्या दिवस आला का 2000ची घेईन, 2000ची घेईन. आता ज्याला घेऊन द्यायची आहे त्याचा खिसा तर पाहायला पाहिजे. त्याच्या खिशात 500ची झाली कधी हिरमूस. 2000च्या जागी कितीची आणायला लागली? 500ची. म्हणजे जे काही स्वप्न बांधले होते ते झाले भंग. स्वप्न भंग झाले का माणसाला दुःख होत असते. म्हणून स्वप्न बांधून ठेवायचे नाही. काम करते चलो, जो मिलता है वो स्वीकार करो. जे मिळत आहे त्याचा स्वीकार करा, जे नाही मिळत त्याचं दुःख करून घेऊ नका. जो होता है वह अच्छा होता है, जो होने वाला है वह भी अच्छा होता है, जो हो गया वह भी अच्छा ही हो गया. गीता शास्त्र बोलते. संकल्पना बांधून ठेवल्या की माणसाला दुःख प्राप्त होतं. यानं संकल्पना बांधून ठेवली
इंद्र म्हणू लागला, अहिल्याचा भोग तर मीच घेईन, बाकी कोणी घेणारच नाही. निघाला ऐरावत हत्तीवर. वाऱ्याच्या वेगानं पृथ्वीची प्रदक्षिणा करता सगळीची सगळी देव निघाले. सर्वची सर्व देव निघाले. निघत असताना त्या पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतम ऋषीच्या पदरात पडलं, कुठे न जाता. घंटानाद झाला. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतम ऋषीच्या पदरात पडलं. काय कारण घडलं? गौतम ऋषी शेती करत होते दंडकारण्यामध्ये, त्र्यंबकेश्वरच्या शिखरात, ब्रह्मगिरीच्या खाली पायथ्याला गौतम ऋषीची शेती होती महाराष्ट्रामध्ये. गौतम ऋषींचा आश्रम होता. पहा, इकडे पहा, त्या बसेपर्यंत त्यांच्याकडे नका पाहू, इकडे लक्ष द्या. तुम्हाला लय सवयी आहे. कोणी आलं का ते बसत नाही तोपर्यंत त्यांच्याकडेच पाहायचं. बसते त्या बरोबर येणाऱ्या आपली आपली व्यवस्था करते. तुमच्या पाहिल्यानं त्याची व्यवस्था लागणार नाही. इकडे लक्ष द्या. कथा एकदाच होते, डबल होत. ती गेली का गेली. पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही. गौतमाच्या पारड्यात का पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पडलं? शेती करत होते. त्या शेतामध्ये गोठा होता, गोठ्यात गाय होती आणि गाय वासराला जन्म देत होती. अर्ध पिलू आत आहे, अर्ध पिलू बाहेर आहे. देशी गाय. अर्ध पिलू आत आहे, अर्ध पिलू बाहेर आहे. अशा वेळेस गौतमानं गायीला प्रदक्षिणा घातली आणि स्वर्गात घंटानाद झाला. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतमाच्या पदरात पडलं. पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानंतरच पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडतं. मला ट्रबल दे थोडा. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडतं असं नाही, असं नाही. मग दोन उपाय सांगितलेले आहे. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य या पृथ्वी तळावरच कुठे न जाता घरच्या घरी पदरात आणू शकतो. पहिला उपाय, गायीची प्रदक्षिणा. पण ती गाय कोणती? देशी गाय. इंजेक्शन मारून मारून जर्सी गाय नाही. त्या जर्सी गायीला किती खाऊही घातलं, तिचं दूधही पेलं, काही नाही. ते पापातही नाही, ते पुण्यातही नाही. जैसे थे मातीचा गोळा. जर्सी गायीचं नाही सांगत. देशी गाय, गावरान गाय, कपिला गाय ज्यावेळेस वासराला जन्म देते, अर्ध पिलू बाहेर अर्ध आत, अशा वेळेस तिला प्रदक्षिणा घाला. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडते. एक. दुसरं, शिव महापुराण कथेमध्ये एक प्रसंग आला. रिद्धी सिद्धी दोन स्त्रिया आहेत. शंकरानं या दोघही देण्याचं ठरवलं. पण जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडेल त्याला रिद्धी सिद्धी देण्यात येईल. कार्तिक मुनी आणि गणपती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडण्याकरता निघाले. कार्तिक मयुरावर आरूढ झाले, निघून गेले पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता. रिद्धी सिद्धी प्राप्त होईल ना. रिद्धी सिद्धी सोबत लग्न करायचं आहे ना. गणपतीनं विचार केला आपल्या वाहनाचा. वाहन आहे मूषक म्हणजे उंदीर. हे मयुराच्या पेक्षा तर वेगात धावू शकत नाही. न पेक्षा वेळ खर्च केल्यापेक्षा घरीच पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य. बुद्धिमत्तांवर इष्टम आहे गणपती. बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. आपल्या वाक्चातुर्यानं, आपल्या बुद्धीच्या बळुशावर भगवान शंकराला पार्वतीला एका आसनावर बसवलं. पाद्यपूजन दोघांचं केलं, कुंकुम तिलक केला आणि दोघांनाही 7 प्रदक्षिणा घातल्या. किती? 7. आई वडिलांचं पूजन करून त्यांना प्रसाद देऊन जर एका वेळेस आई वडिलाला 7 प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडते. हे गणपतीला माहित होतं. गणपतीनं शंकराला पार्वतीला सोबत प्रदक्षिणा घातल्या आणि तिकडे घंटानाद झाला. रिद्धी सिद्धी गणपतीला भेटल्या. कार्तिक मुनी आले प्रदक्षिणा करून बऱ्याच काळानंतर. तर रिद्धी सिद्धीच्या मधात गणपती बसले आहे, दोघीवर हात ठेवून. अरे म्हणे कवा लग्न केलं तू? म्हणजे लग्न झालं, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य करून तर मी आलो प्रदक्षिणा. अरे प्रदक्षिणा केल्यानंच पुण्य मिळते काय? त्याचे दुसरे उपाय आहे ना. तुला मला कोण नाही सांगितलं? म्हणे तुला सांगितलं रिद्धी सिद्धी मला भेटली होती काय? राग आला कार्तिकीला.
राग येऊन कैलास सोडलं तात्काळ क्षणी आणि कार्तिक मुनी क्रौंच नावाच्या पर्वतात केरळमध्ये असलेल्या दक्षिणोत्तर प्रांतामध्ये असलेल्या पर्वतावर निघून गेले. त्याच्या भेटीसाठी भगवान शिवशंकर आणि पार्वती जातात, तर भेट देत नाही कार्तिक, म्हणून स्वरूप बदलवलं. अर्जुन नावाच्या स्वरूपामध्ये भगवान शंकर प्रगट झाले आणि मल्लिका नावाच्या एका स्त्रीच्या स्वरूपात पार्वती प्रगट झाली. जे कार्तिकेला भेटायला गेलेले भगवान शिवशंकर ते अर्जुन आणि मल्लिका झाले आणि त्याच ठिकाणी कार्तिक स्वामीच्या ठिकाणी मल्लिकार्जुन नावाच्या स्वरूपात देव प्रगट झाले. ते ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. एक एक कथा पाहता, तुम्ही ऐकत नाही, तुम्ही भलत्याकडेच लक्ष देता. एका एका कथेत रस आहे. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडलं गणपतीच्या. गणपतीनं घर बसल्या पुण्य घेतलं. तसं गौतमाला आपल्या शेतामध्ये पुण्य भेटलं, घंटानाथ झाला. आणि घंटानाथ झाल्याबरोबर ब्रह्मदेवानं ती मानस कन्येचा हात धरला अहिल्याचा आणि गौतमाच्या आश्रमात आणलं. गौतमा, मी पण केला होता म्हणे. कशाचा? पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य ज्याच्या पदरात पडेल त्याला ही अहिल्या देण्यात येईल. या न्यायानं अहिल्याशी तुला लग्न करावं लागते. गौतम म्हणते, हे बरं झालं, कुठंच न जाता रिश्ता घरीच आला चालत. काही काहीचे लग्न सहज जुळते, काही काहीचे पोहे खाऊ खाऊ पोट डंभारून जाते, पण लग्न नाही जमत. शेवटी दवाखान्यात भरती होते. काहून रे भाऊ? उन्हाळा भर पोहे खाल्ले पण पोरगी कोणच नाही दिली. काही काहीचे लग्न सरळ होते, कुठंच जा नाही लागत. कृष्णाचा जन्म, कृष्णाचे लग्न गंमतच आहे ना. स्वतः रुक्मिणीनं पत्र लिहिलं, ये लग्न कर, झालं लग्न. सेमंतक मण्याचा आड आला देवावर. सेमंतक मणी शोधायला गेला, जामुंती भेटली आणि नेऊन द्यायला गेला, सत्यभामा भेटली. दोघीचे लग्न झाले. सहज अर्जुनासोबत फिरायला निघाले, कालिंदी भेटली. आत्याच्या भेटीला गेले, बिमार आहे आत्या म्हणून, आजारी आहे आत्या म्हणून. आणि आत्याच्या भेटीला गेले तर पाणी घेऊन लक्ष्मणा भद्रा आली. भद्रेनं पाणी दिलं आणि आत्याला विचारते, कोण आहे? म्हणजे लहानपणीची भद्रा ना, एकाच ठिकाणी खेळत होते ना तुम्ही. सांगितलंच नाही, मी काय केलं असतं लग्न म्हणे. 3 लग्न झाल्यानंतरही तुझी अपेक्षा आहे, करून टाक म्हणे हिच्या संग. केलं भद्रेशी लग्न. काही काहीचे लग्न असे सरळ होते, काही काही 40 वर्षाचे घोडवे होऊन जाते, पण लग्न काही होत नाही. काही कायले कुठंच जावं लागत नाही. जे मस्तकात आहे ते बरोबर होते, त्याला मस्तक पाहिजे, म्हणजे भाग्य पाहिजे. सगळं भाग्यानं होत असत. का होते त्याचं उत्तर देतो. दिवसभर कष्ट करतो, 500 रुपये कमवत नाही. एक सही मारतो तर 10,000 घरी येतो. काय पाहिजे? मस्तक, भाग्य. काहीच कुठे जावं नाही लागत. असं घरी रिश्ता चालत आला, घरी संबंध आला. अहिल्याशी लग्न लावून दिलं गौतमाचा आणि अहिल्याचा संसार सुरू झाला. बऱ्याच काळानंतर इंद्र पोहोचला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य करून. ब्रह्मदेवाला म्हणे, दे अहिल्या. म्हणे, कायची अहिल्या? द्यायची. गेली, लग्न झालं तिचं. आता तर लेकराईवर काम आलं. असं बडी एवढा काळ लोटला, मी आता पोहोचलो म्हणे. त्याला काय करावं म्हणे आता? या कथा लागली 9:30ला. 1.5 तासाची कथा गेली नाश्त्यात, तयारी, लेकरबाळ याच्यातून. चांगला येता येसलं. शेवटी जाताना सुद्धा लय लोक निघाले बा मंडपातून, असं दिसलं पाहिजे. खूप लोक होते मंडपात. ते 5 मिनिटाच्या अगोदर का होईना येईना, चालते. आनंद आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सिया राम जय राम, जय जय राम. सिया राम जय जय सिया राम.
जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। जग के सारे का तेरा 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 सिया राम। गौतमाला अहिल्या मिळाली, दोघांचा संसार सुरू झाला। संसार सुरू झाल्यानंतर बऱ्याच काळाने इंद्र पोहोचला। इंद्र म्हणू लागले, कुठे आहे अहिल्या? म्हणजे गौतमासोबत लग्न झालं। त्या दिवशी त्याला राग आला, आणि एकदा राग आला का प्रतिशोधाची भावना जागृत होत असते। माणसाला क्रोधातून प्रतिशोध निर्माण होत असतो, आणि क्रोध माणसाला घातक ठरत असतो। राग आला इंद्राला, देवांचा राजा अपमान झाला त्याचा, असं त्याला वाटलं, आणि प्रतिज्ञा केली। काय प्रतिज्ञा केली? आता कथेचा भावच तसा आहे, सांगावं लागेल। थोड्या मर्यादा आहेत, पण महिला मंडळाची संख्या जास्त आहे, पुरुष मंडळाची कमी जरी असली तरी कथेचा संदर्भ मला प्रगट करावा लागेल। थोडासा क्षमा मागून चालतो। काय प्रतिज्ञा केली? एकदा तरी आयुष्यामध्ये अहिल्याचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही, ही इंद्रानं प्रतिज्ञा केली। बराच काळ लोटला, आणि एक दिवस चंद्राला बोलावलं इंद्रानं। चंद्रदेव, मला बोलायचं आहे तुमच्यासोबत। म्हणे काय? कशा करता बोलावलं? म्हणे मला अहिल्याचा भोग घ्यायचा आहे। अहिल्याचा भोग घ्यायचा आहे? मूर्ख आहेत का? अरे पतिव्रता आहे ती, त्या प्रतिव्रतेच्या वाटी नको जाऊ, समजावलं चंद्रानं। चंद्र म्हणतो, अरे पतिव्रता आहे ती अहिल्या, गौतमाला एकरूप झालेली आहे। ती काय चार कर्म करणारी स्त्री वाटली का तुला? नाही 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 नाही, तिच्या वाटी जायचं नाही, तिच्या वाट्याला जायचं नाही नाही नाही, एकदा तरी तिचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही। मग माझी काय अपेक्षा आहे? म्हणजे तुझ्या माझ्याकडून एकच अपेक्षा आहे, तुझ्याकडून एकच अपेक्षा, तू मला मदत कर हे कर्म करण्याकरता। म्हणजे कश काय? गौतम ऋषी ब्रह्ममुहूर्तावर उठतात ना, गौतमी नदीच्या आंघोळीला जातात, गोदावरीच्या आंघोळीला जातात। मग तेवढ्या उशिरामध्ये मी तिचा भोग घेऊन येईल। पण हे कार्य करत असताना गौतम कोंबड्याच्या आरडण्याची वाट बघतो। कोंबडा आरडला, कोकला की गौतम उठतात आणि गौतमीच्या आंघोळीला जातात। म्हणजे नेमकं काय करायचं? रोज कोंबडा 4 वाजता कोकतो, आरडतो, आज रात्री 2 वाजताच आरडायचा कोंबडा होऊन।
या भूदेवाय नमः. रोज 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर कोंबडा कोकल्यानंतर आरडल्यानंतर गौतम उठतात आणि गौतमीच्या आंघोळीला, गोदावरीच्या आंघोळीला जातात, कुशावर्तावर स्नान करण्याकरता जातात. आज म्हणे हा प्रघात आपल्याला लवकर करायचा आहे. लवकर 1:30 ते 2च्या दरम्यान आरड. यानं काय होईल? चंद्र कोंबड्याच्या स्वरूपात जर आरडला तर गौतम रात्री 2 वाजताच उठेल आणि गौतमीच्या आंघोळीला जाईल. तेवढ्या उशिरात मी गौतम होईल आणि अहिल्याचा भोग घेण्याकरता मी आतमध्ये पदार्पण करेल आणि माझी इच्छा पूर्ण होईल. चंद्र म्हणतो मूर्ख झाला का? अरे ती पतिव्रता आहे. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता, वाट्याला जाऊ नको तिच्या. अहिल्या काय साधी वाटली का? ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे, शक्तिशाली स्त्री आहे, क्षत्राणी आहे ती, पातिव्रत्याच्या तेजानं ओतप्रोत आहे ती. गौतमाला एकरूप झालेली आहे, ऋषित्व जीवन जगणारी अहिल्या आहे. साधी आहे का ती? तिच्या वाट्याला जाऊ नको. अरे हे कार्य मीही करणार नाही, तूही करू नको. पण क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. चंद्रानं उपदेश करून पाहिला इंद्राला, पण इंद्र काही ऐकायला तयार नाही. कामात राहणार न भयम न लज्जा. काम जागृत झाला का भयही वाटत नाही, लाजही वाटत नाही. मला भोग घ्यायचा आहे. थोडासा कथेचा उच्चांक ठेवून ऐकलं तर ठीक होईल. महिला मंडळ आहे, मला मर्यादा सांभाळावे लागेल. ऐका. झालं असं की चंद्र म्हणतो चंद्राने नकार दिला, मी हे कर्म करणार नाही. अरे जेवढा पाप करणारा पापी असतो तेवढा पाप कर्म करणाऱ्याला आश्रय देणारा त्याच्याही पेक्षा पापी असतो. सत संसर्गी 5वा. महापापी पाप करणारा तर आहेच आहे, पण त्याला सहकार्य करणारा आहे. मी काल त्या दिवशी सांगून गेलो का नाही, खाणारा जेवढा वाईट आहे तेवढा कांदा चिरून देणारी, मसाला पातेलात घालवणार तेवढीच वाईट असते. जेवढा पिणारा वाईट आहे, गिलास नेऊन देणारी तेवढीच जार कर्म. पाप कर्माला मदत करणं, अत्याचारासारख्या घटना लपवणं किंवा अत्याचाराला समर्थन देणं किंवा अत्याचाराला आश्रित करणं हाही सुद्धा पापाचाच एक भाग आहे. मी असं म्हणेल, पाप करणारा पापी आहेच आहे, पण त्याला आश्रय देणारा महापापी आहे. बदलापूर सारखी घटना घडली. माग चिमुकल्यात मुलीवर अत्याचार झाला. त्या अत्याचारी माणसाला 8 दिवस आश्रय देणारे सुद्धा तेवढेच वाईट होते. सरपंचाच्या हत्येचं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये गाजतंय. सध्याच्या क्राईमनं महाराष्ट्र हादरला. आत्ता आपल्या वरुड तालुक्यामध्ये पवनीला एका भावानं, कालच्या परवाची घटना, धारदार शस्त्रानं भावाची हत्या करून टाकली. वरुड हादरलं. काय क्राईम वाढलेला आहे. मी नव्हता पाहिला एवढा क्राईम महाराष्ट्रामध्ये. लोक भीत नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती आवश्यक आहे. भावाने खून करून टाकला, धारदार शस्त्रानं शरीर ओरपडून काढलं. नराधमांना कशी त्या ठिकाणी भीती वाटत नाही काय माहिती. ऐका ना, पोलिसांना ते अत्याचारी, ते कुणी मिळत नाही. 15 दिवस ऑपरेशन त्या ठिकाणी, सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी करावे लागतात. 1 महिना होऊन जातात, आरोपी मिळत नाही. याचा अर्थ 1 महिनाभर कधीतरी त्याला आश्रय दिला. अत्याचाराच्या घटना घडत असताना त्या अत्याचाराला पाठीशी घालणं हे फार महापाप आहे. चंद्र म्हणतो तू अहिल्याचा भोग घेईल, बरोबर आहे, पातिव्रत्याच्या वाट्याला जाशील, बरोबर आहे, पण जेवढं पाप कर्म तू करत आहे, कोंबडा होऊन मी कोकल्यानंतर त्याला आश्रय देणारा, त्याला मदत करणारा मी सुद्धा तेवढाच पापी होईल. मी पाप कर्म करू देत नाही, मी करणार नाही. आता इंद्रानं पदाची धमकी दिली. इंद्र म्हणतो तुला मी माझ्या आधारानं नक्षत्रांचा आणि वनस्पतीचा स्वामी केलं.
पदावर आहे ना, पदच्युत करेल, राजीनामा द्यावा लागेल, बरखास्त करेल मंत्रिमंडळातून, आणि पदच नाही राहिलं तर काय चंद्रदेव, काय सोमदेव, कोणी तुला दुधाचा अर्घ वाहणार नाही. पदच्युत होशील, पदाचा राजीनामा द्यावा लागेल. चंद्र घाबरला, म्हणजे पदच नाही राहिलं, प्रतिष्ठाच नाही राहिली, कोण विचारल आपल्याला. प्रतिष्ठा महत्वाची आहे, पद पाहिजे. ग्रामपंचायतचं का असेना चालते, बचत गटाचे अध्यक्षपद का होईना चालते, नाहीच काही भेटलं तर भजन मंडळाचे अध्यक्ष तरी करा. अध्यक्षपद फार महत्वाचं आहे, तुम्ही कायचंही राहो. नाहीच काही भेटलं तर तंटामुक्तीचा तरी अध्यक्ष. पदाच्या माग प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठाच नाही, पदच नाही राहिलं, प्रतिष्ठा राहील का, कोणी विचारणार का, कोणी नाही विचारणार. मग चंद्रानं भीत होकार दिला. ठीक आहे, आता तू म्हणतो तो पदच नाही राहणार तर काय करणार. पाप कर्म करण्याकरता प्रवृत्त झाला, केवळ पद राखण्याकरता. कोंबडा झाला चंद्र, आणि कोंबड्यानं बाग दिली अर्धरात्री. आता इथं 11:20 झाले, पण तिथे रात्रीचे 1:20 झाले होते. रात्रीच्या 1:20 त्यानं कोंबडा कोकला, आणि गौतम खडबडून जागे झाले. थोडी शंका आली मनात, काय असं घडलं असेल का, आज झोप नाही झाली बरोबर, एवढ्या लवकर कोंबडा कोकत आहे. तर चला, कोंबडा कोकला म्हणजे ब्रह्ममुहूर्त झालं, चला आंघोळीला. कमंडलू एका हातामध्ये घेतलं, एक वस्त्र घेतलं, निघाले कुशावर्तावर गोदावरीच्या स्नानाकरता. गौतम गेले आंघोळी करता करता. इकडे इंद्रानं गौतमाचं स्वरूप घेतलं, झोपडीमध्ये आतमध्ये प्रवेश केला. आता अहिल्या आहे, आणि गौतमाच्या रूपामध्ये इंद्र आहे. कोंबडा होऊन चंद्र बाहेर थांबला. गौतम गेले कुशावर्तावर आंघोळ करण्याकरता. स्पर्श करणार पतिव्रतेमध्ये असलेली पातिव्रत्य भावामध्ये समर्पण असलेली गौतमी बोलली, गोदावरी बोलली, थांब, मला स्पर्श करू नको, मी माझ्या पतीच्या सेवेत आहे. आणि मी माझ्या पतीच्या सेवेत असताना परपुरुषानं मला स्पर्श करणे, आता मी मातृत्व भावात नाही. मी मातृत्व भावात पहाटे 5 नंतर असेल, ब्रह्ममुहूर्ताच्या काळानंतर असेल. मग कितीही लोक माझ्यामध्ये आंघोळ करतील तरी मला परपुरुषाचा जरी धक्का लागला तरी मी मातृत्व भावात असेल, सगळे माझे लेकरं असतील. पण आता सध्याची जी भोग वेळ आहे, या काळामध्ये मी माझ्या पातिव्रत्याच्या सेवेमध्ये आहे, मला स्पर्श करू नको. गौतम म्हटलं, असं कसं काय घडलं, रोज गंगा बोलत नाही, आज गंगा बोलू लागली, मला स्पर्श करू नको. तर गंगेला विचारतो, का बाई असं का. म्हणे घरी जा, काहीतरी अघटित घटना घडण्याचे चिन्ह आहे. सांगण्यावरून गौतम निघाले. तोपर्यंत इंद्रानं तर प्रवेश आतमध्ये केला, गौतमीला स्पर्श केला, या अहिल्याला स्पर्श केला. अहिल्याला स्पर्श केला, आणि अहिल्या जसा स्पर्श झाला तशी 4 पावलं मागं सरकली. पतीच्या खानाखुणा पत्नीला माहिती असते. फरक पडला स्पर्शामध्ये. अहिल्या 4 पावलं मागं सरकली. तुम्ही माझे पती नाही, ओळखलो, पण स्पर्श झाला होता. पातिव्रत्याचा भाव असा आहे, शास्त्र असे म्हणते, परपुरुषाचा स्पर्श देखील होऊ देऊ नये. पातिव्रत्य भंग होत. हिला स्पर्श झाला, पातिव्रत्य भंग झाला. ही 4 पावलं मागं सरकली. कोण आहात तुम्ही, खऱ्या स्वरूपामध्ये प्रकट व्हा, तुम्ही माझे पती नाहीत, तुम्ही माझे पती नाही. त्यावेळेस पती नाहीत म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. अहिल्यानं खऱ्या स्वरूपामध्ये प्रगट व्हा सांगितलं. इंद्र खऱ्या स्वरूपात प्रगट झाला. इंद्र म्हणते, मी आहे. लाज नाही वाटत. अरे दुसऱ्याच्या स्त्रीला तू स्पर्श करतो, तू माझी होणार होती. ब्रह्मदेवानं माझ्याशी छळ केला, आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतमाच्या पदरात टाकलं, तुझं लग्न तिच्याशी लावून दिलं, त्याच दिवशी घाट बांधला, तुझा एकदा तरी भोग घे. अहिल्या म्हणते, अहो काय केलं हे, मला स्पर्श केला तुम्ही.
बरोबर नाही केलं. तोपर्यंत गौतम आले. गौतमानं दार उघडलं तर इंद्र आत आहे. इंद्राचं कैल्याचं संभाषण चालू आहे. जसा इंद्राला पाहिलं तसंच गौतम खडबडून जागला. गौतम म्हणतात, इंद्रा काय केलं हे? अरे माझी पत्नी आहे ती, माझ्या पत्नीला तू त्या ठिकाणी स्पर्श केला, हे काही बरोबर नाही. राग आला. राग आल्यानंतर गौतम म्हणतात, माझ्या पत्नीचाही त्या ठिकाणी दोष आहे. स्पर्श झाल्यानंतर तिला जाग आली, बरोबर आहे, तिला ओळख आली, बरोबर आहे. पण पातिव्रत्येचं लक्षण असं सांगते, पती पाहिल्या पाहिल्या हा आपला आहे की नाही आहे हे सुद्धा ओळखण्याची चिन्ह तिच्यामध्ये असावी. स्पर्श तर दूर राहिला, पाहूनच ओळखलं पाहिजे हा आपला आहे का नाही आहे. पाहिल्यानं सुद्धा तू ओळखलं नाही, स्पर्श झाल्यावर तू ओळखलं, याचा अर्थ तू सुद्धा कुठे नाही कुठे डगमगीत झाली, तुझ्याकडून दोष घडला. अहिल्याला श्राप दिला गौतमानं, शिळा होऊन पडशील, दगडासारखी वागली, दगड होऊन पडशील. रडायला लागली अहिल्या. इंद्राला श्राप दिला, हजारो भग पडतील तुझ्या अंगाला. गौतम ऋषी आहे, साधू आहे. साधू की बाणी और गंगा का पाणी कभी पीछे मुड़कर नहीं देखता. साधूच्या मुखातून निघालेला आशीर्वादही खरा ठरतो, साधूच्या मुखातून निघालेला श्रापही खरा ठरतो. हजारो भग पडतील. शरीर असं गळू लागलं इंद्राचं, भग पडायला लागली. त्यानंतर चंद्राला पाहिलं, म्हणे चंद्र तू कुठं चालला? इकडे. म्हणे लेका काळ कर्म केलं, अर्ध्या रात्री काळा होशील, जा. काळा होण्याचा श्राप दिला. चंद्र हुशार होता, चतुर होता चंद्र. लक्ष द्या, चंद्र चतुर होता. चंद्र म्हणतो, महाराज उशाप द्या, उशाप द्या, माझा काही गुन्हा नाही याच्यामध्ये, माझा काही दोष नाही. गौतमाला दया आली, साधू दयाळू असतात. थोड्या वेळानं राग शांत झाला आणि चंद्राला उशाप दिला. म्हणे काळा होण्याचा श्राप तर दिला, संपूर्ण तू तुला पांढरा करू शकत नाही. मग 15 दिवस काळा राहशील, 15 दिवस उजेडात राहशील. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कलेकलेनं वाढशील. पौर्णिमा संपली की अमावस्येपर्यंत कलेकलेनं तू कमी होशील. उशाप दिला. इंद्रही त्या ठिकाणी शरण आला. इंद्र म्हणते, मलाही उशाप द्या. दंडकारण्याचा जो भाग आहे, इंद्रायणी नदीचा जो काठ आहे, त्याच्यावर तुझे यज्ञ कर. इंद्रायणी इंदोऋषी पंचकृषीयापासून येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्वीवटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. असं शिवपीठ असलेलं हे दंडकारण्याचा भाग, सह्याद्रीच्या पर्वतरांगातून जी इंद्रायणी उगम पावली, तिच्या काठावर तू यज्ञ कर, तुझे पाप जातील. अहिल्यानं उशाप मागितला, महाराज मला माफ करा, पण आता तू दगड होऊन पडशील, माझा श्राप तर खरा ठरेल, पण त्रेतायुगामध्ये भार्गव राम अवतार होईल. या दाशरथी रामाच्या पादस्पर्शाच्या उडालेल्या धुळीचे रजक्कन तुझ्या अंगावर पडतील आणि त्या रजक्कनानं तुझा उद्धार होईल. हा उशाप, हा आशीर्वाद गौतमानं अहिल्याला दिला. ही सगळी कथा विश्वामित्रानं रामाला सांगितली. प्रभू श्री रामचंद्रानं यत्किंचितही विचार न करता आपल्या पायाचे रजक्कन या शिळा झालेल्या अहिल्यावर उडवले आणि शिळेची मनुष्य झाली. शिळा होती, मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंते काशाने. मी तो अल्पमतीहीन. या अभंगामध्ये तुम्ही पाहून घ्या. सुंदर अशा प्रकारची स्त्री झाली आणि आपल्या पूर्वपदाला ती प्राप्त झाली. असा अहिल्याचा उद्धार सुद्धा भगवंतानं त्या ठिकाणी करून टाकलेला आहे. इथे अहिल्या प्रकरण संपुष्टात येते. पुढे